विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव आणि फडणवीसांची भेट. उद्धव ठाकरेंनी विधान भवनात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर नार्वेकरांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण. उठबस करायला मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांविरोधात भुजबळांचा नाराजीचा सूर. संतप्त छगन भुजबळांचा थेट अजितदादांवर निशाणा. आपल्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही, मग मंत्रिपद नाकारलं कुणी ते शोधणार. पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात, भुजबळांचं विधान. छगन भुजबळ अधूनमधून आपल्या संपर्कात असतात, तर नाराजांचेही निरोप येत आहेत. नाराज आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. गेल्या 48 तासांपासून अजितदादा नॉट रिचेबल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजितदादा गेले कुठे? अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही दादांची अनुपस्थिती. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडनं शिक्कामोर्तब. खात्रीलायक सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार. 25 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं उपोषण. मनोज जरांगेंकडनं घोषणा, तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची पुन्हा एकदा मागणी. परभणी आणि बीडमधील घटनेवरनं विरोधक आक्रमक. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करा, विरोधकांची मागणी. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज समोर. सीसीटीव्हीमध्ये पोलीस अधिकारी राजेश पाटील आरोपीला भेटल्याचं समोर. न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही स्टिंगची दखल घेऊन एसआयटी चौकशी करण्याची मागणी.